आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले विधिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब, आमच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव श्रीयुत अतुलजी पाटणे, पर्यटन विभागाचे संचालक श्रीयुत पाटील आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्रीयुत गटणे आणि उपस्थित माध्यम प्रतिनिधी, आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा 75वा वाढदिवस या ठिकाणी आहे। आपल्याला सगळ्यांना ज्याप्रमाणे विदित आहे, माननीय पंतप्रधान महोदय वाढदिवसाचे कुठलेही सेलिब्रेशनचे कार्यक्रम कधीच करत नाहीत, ही त्यांची कामाची पद्धत आहे आणि त्या निमित्तानं लोकोपयोगी कामं सगळ्याच सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी करावीत अशी त्यांची मनोमन इच्छा असते आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा आज जसे वेगवेगळे उपक्रम आपण शुभारंभ करतोय, तसंच आमच्या पर्यटन विभागामार्फत 2 महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ आज या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीनं करत आहे। त्याच्यामध्ये पहिली योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या पर्यटन विभागामार्फत नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम या पद्धतीची पर्यटन क्षेत्राशी निगडित 7500 युवक युवतींना पर्यटन विषयक प्रशिक्षण देण्याची योजना आज आम्ही सुरू करतो आहे आणि 1 वर्षात म्हणजे पुढच्या वर्षी या तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातल्या 7500 युवक युवतींना आम्ही पर्यटन विभागामार्फत वेगवेगळे जे काही आमच्याकडचे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये पर्यटन क्षेत्रातील नामवंत प्रशिक्षण संस्था भारतीय पर्यटन एवं यात्रा प्रबंध संस्था ग्वालियर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे इतर ज्या काय फूड हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या संदर्भातल्या केटरिंग, हाऊसकीपिंग, टूर्स अँड गाईड्स, ट्रॅव्हल्स म्हणजे टुरिझमच्या अनुषंगानं ज्या ज्या सुविधा त्या टेक्निकली क्वालिफाईड स्पेशलाइज्ड या आपण 7500 युवक युवतींना या ठिकाणी देण्याचा एक कार्यक्रम तो आज या ठिकाणी आपण सुरू करतोय। आणि दुसरा कार्यक्रम जी महाराष्ट्रातली विविध पर्यटन स्थळं आहेत त्यातल्या 75 पर्यटन स्थळांवरती आपण या ठिकाणी नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र हे 75 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी आज आपण घेतलेला आहे। या 75 पैकी आत्ता लगेच या 2 दिवसात 4 प्रस्तावांना आपण तातडीनं मान्यता देतोय की ज्या 4 ठिकाणी आमच्या स्वतःच्या जागा पर्यटन खात्याच्या उपलब्ध आहेत, त्याच्यापैकी सुदैवानं 3 किल्ले हे जे जागतिक पर्यटन वारसा स्थळामध्ये नुकतेच समाविष्ट झाले, त्याच्यामधला रायगड, प्रतापगड, शिवनेरी आणि 4थं साल्हेर या 4 ठिकाणी आपण अशा पद्धतीचं नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र हे आपण या ठिकाणी करतोय। त्याच्यामध्ये मला आपल्याला विशेष सांगायचं आहे की या अशा केंद्रांमध्ये पर्यटकांच्या समवेतच्या शिशु कक्ष असेल, दिव्यांगांकरता विशेष सुविधा असतील, वृद्धांकरता सुविधा केंद्र असेल, डिजिटल प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये असेल, AR VR अनुभव कक्ष त्याच्यामध्ये असतील, बहुभाषिक सहाय्यता व कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित सेवा सुविधा या देण्यासाठीची ही 75 ठिकाणं आपण या ठिकाणी निश्चित केलेली आहेत। त्यातली 4 ठिकाणांचा उद्या किंवा परवा किंवा आज शक्य झालं तर आजच त्याचा GR काढून आपण प्रत्यक्ष ती कामं या ठिकाणी करतोय। म्हणजे जसं माननीय पंतप्रधान महोदयांना आपल्या वाढदिवसाच्या औचित्याच्या निमित्तानं जनतेसाठी सेवाभावी काम करा म्हणून सांगितलेलं आहे, तर पर्यटन स्थळी येणाऱ्या वृद्धांसाठी, दिव्यांगांसाठी हे जे आमचं सुविधा केंद्र असणार आहे तिथं पुरुषांचं स्वतंत्र कक्ष, महिलांचा स्वतंत्र कक्ष, शिशूंसाठी स्वतंत्र कक्ष, दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष आणि दिव्यांगांचे स्वतंत्र शौचालय, चेंजिंग रूम
आणि तिथं पार्किंग सुविधा, वाचनालय म्हणजे बुक शेल्स वगैरे असं इफिशियंट पार्किंग, म्हणजे पर्यटन स्थळी गेल्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्या पर्यटकांना तिथं चांगला फील यावा अशा पद्धतीचं हे केंद्र त्या 75 ठिकाणी महाराष्ट्रात उभा करण्याचा संकल्प आम्ही आज केला आहे. ते निर्णय आपण शासकीय GRच्या माध्यमातून आज निर्गमित करतोय आणि 4 कामं त्यातली प्रत्यक्ष आपण याच वर्षी प्रारंभ देखील करत आहे. त्यामुळे पर्यटन विभागाच्या माध्यमातून अशा पद्धतीचे समाजाभिमुख कार्यक्रम आज आपण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब या तिघांच्याही नेतृत्वाखाली आमच्या पर्यटन विभागामार्फत अशा पद्धतीचे उपक्रम आज आपण सुरू करत आहे. धन्यवाद. प्रश्न आधी घेऊ द्या ना. नाही हे ह्याच्या संदर्भात काय असेल तर आधी घ्या ना. ह्याच्या संदर्भात मग हे संपलं की बाकी कधी पण विषय घ्या. सर, आज मोदींचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने नवनवीन योजना केल्या जात आहेत. मात्र एक महत्त्वाची घटना मुंबईमध्ये आत्ताच्या घडीला अशी घडली आहे. दादरमध्ये मीनाताईंच्या पुतळ्याला वरती कुणीतरी लाल रंग फेकल्याचं आढळून आलेलं आहे. उद्धव ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते त्या ठिकाणी पोहोचले. पोलीस शोध घेत आहेत अजून. मात्र अशा प्रकारच्या घटना माझा देश माझं कुटुंब हा हे जे त्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं त्या पार्श्वभूमीवरती करण्यात आली असा आरोप आता होतोय. नाही, मला या प्रकरणाची माहिती नाही. कारण या संपूर्ण कालपासून आम्ही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि या योजनेच्या नियोजनाच्या अनुषंगाने आम्ही सगळे रात्री उशीरपर्यंत बैठका घेतून सकाळपासून पण त्यातच मी होतो. पण मुंबईच्या माननीय पालकमंत्र्यांच्या बरोबर मी या विषयाशी चर्चा करतो. जे त्या संबंधित विभागाचे DCP असतील त्यांच्याबरोबर देखील मी आपला आजची प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर चर्चा करतो. पण आदरणीय मासाहेबांचं पुतळा हे एक सगळ्यांचं शिवसैनिकांचं श्रद्धेचं स्थान आहे आणि अशी श्रद्धा असणाऱ्याच ठिकाणावर जर अशा पद्धतीचं काही लोक चुकीचं कृत्य करत असतील तर ते अजिबात योग्य नाही. त्या परिसरामध्ये नक्कीच महानगरपालिकेचे किंवा पोलिसांचे CCTV फुटेज असणार आहेत. जरूर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि गृह विभागाचे राज्यमंत्री, गृह विभागाचे मंत्री महोदय यामध्ये अधिकृत बोलतील. परंतु राज्य सरकारचा मंत्री म्हणून आम्ही जरूर पोलिसांना ह्या सूचना देऊ की ते सगळं CCTV फुटेज तपासा. आजूबाजूच्या काही प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंटचे सुद्धा जर काही CCTV फुटेज असतील, तिथं प्रायव्हेट इमारती आहेत, अपार्टमेंट्स आहेत, त्यांचे सुद्धा प्रायव्हेट CCTV लावलेले असतात, ते सुद्धा सगळे तपासा. आणि जे कृत्य करणारी जर व्यक्ती आयडेंटिफाय झाली तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा. अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची राहील आणि जरूर सरकार ही विषय गांभीर्याने घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे दुश्मन नाही, पण ते ज्याप्रमाणे शिवसेना संपवायला निघाले ते विसरणार नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेब हे मान्य करतात की मोदी साहेब त्यांचे दुश्मन नाहीत. हे एका दृष्टीने योग्य आहे, कारण मोदी साहेब कधीच कोणाचे दुश्मन नाहीत. या देशाच्या विरुद्ध जे भूमिका घेतात अशा सगळ्यांचे दुश्मन मोदी साहेब आहेत आणि ते पाकला करारा जबाब देऊन आदरणीय मोदी साहेबांनी दाखवलेला आहे. राहिला प्रश्न शिवसेना संपवतायत अशी जी काय एक दुगदुग किंवा एक शंका माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनामध्ये आहे ती योग्य नाही. उलट संपायला लागलेली शिवसेना, जी वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारावर चालली होती, ती 19ला महाविकास आघाडीत गेल्यानंतर हिंदुत्वाच्या विचारापासून बाजूला गेली होती. ती मूळ हिंदुत्वाच्या विचारात आणण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं आणि त्यामुळं त्याला शिवसेना संपवणं म्हणत नाहीत, त्याला शिवसेना मूळ प्रवाहामध्ये मूळ विचारधारेबरोबर आणायचं काम शिंदे साहेबांनी केलं. त्यामुळे अशा लोकांना कुठंतरी शिवसेना संपवतायत असं म्हणून ज्याच्या मनामध्ये हे बघा कर नाही तर डर नसली पाहिजे. त्यामुळे त्यांना का अशी मनात दुखदुख आहे की शिवसेना कोणतरी संपवतंय. तुम्ही 2019ला चुकीची भूमिका घेतली. तुम्ही 2019ला हिंदुत्वाच्या विचारापासून बाजूला गेला आणि हिंदुत्वाच्या विरोधात ज्यांनी मतं मांडली, हिंदुत्वाच्या विरोधात ज्यांनी मतं घेतली त्या महाविकास आघाडीला तुम्ही सरकारमध्ये घेऊन सरकार चालवलं. त्यामुळे त्याला शिवसेना संपवणं म्हणत नाहीत. उलट आम्ही महायुती पुनर्जीवित केली
आणि ती पुनर्जीवित केलेली महायुती महाराष्ट्रामध्ये आज सत्तेमध्ये आहे आणि त्या महायुतीला केंद्रामधनं माननीय मोदी साहेबांचं नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे. मोदी साहेब नेहमी म्हणतात की महाराष्ट्र में आदरणीय शिवसेना प्रमुख का विचार जिवंत रहना चाहिए. शौर्यजी, काल मुख्यमंत्र्यांचं खूप जोरदार झालं, खूप गाजलं. त्यामध्ये त्यांनी आत्मविश्वास प्रकट केलाय की मुंबईत महापौर हा महायुतीचाच असेल 100%. तुम्ही लिहून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यासोबत हेही म्हणताय की कोणी आमच्या सोबत येवो किंवा न येवो, महापौर आमचाच असेल. कोणाकडे इशारा आहे? आपल्याला याच्या बाबतीत अगदी स्पष्टता आहे. महायुतीचा महापौर होईल. आज महायुतीमध्ये कोण आहे? मला माध्यमांना हात जोडून विनंती करायची आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांच्या वाक्यरचनेचा कृपया तोडून मोडून अर्थ लावू नका. आज महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर RPI, आठवले गट, कवाडे गट, या इतर संघटना, अशा सगळ्या वेगवेगळ्या संघटना, आनंदराज आंबेडकरांचा पक्ष, हे सगळे आज महायुतीमध्ये आहेत. हे आहेतच ना. या व्यतिरिक्त कुणाला यायचं असेल तर ते येऊ अथवा न येऊ, असा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा बोलण्याचा अर्थ असावा. त्यामुळं महायुती आज आहे तशीच इंटॅक्ट आहे आणि जसं माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं तसं शिवसेना नेत्यांच्या, आमदार खासदारांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की महायुती म्हणूनच या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकाला आपल्याला लढवायच्या आहेत आणि त्या जिंकायच्या आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.